मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटनेला अखेर पोलिसांनी पूर्णविराम दिलाय. 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. शनिवारी पहाटे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्याचे अंत्यसंस्कार पार पडले, ज्यावेळी केवळ त्याची पत्नी, मुलगा मेवना आणि 2 नातेवाईक उपस्थित होते. एन्काउंटर नंतर त्याच्या मृतदेहाचे मुंबईतील जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून अहवालात महत्वाची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार रोहित आर्याच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याने त्याचा मृत्यू झाला. गोळी छातीतून आत गेली आणि पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे जिवंत राहण्याची शक्यता नव्हती, असं डॉक्टरांनी नमूद केलं आहे. शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढण्यात आले, तसेच संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे चित्रित करण्यात आली. पुढील तपासासाठी विसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. रोहित आर्या महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छता मॉनिटर मोहिमेवर काम करत होता. या प्रकल्पासाठी त्याने स्वतःच्या खिशातून 2 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. सरकारकडून थकबाकीची रक्कम न मिळाल्याने तो मानसिक तणावाखाली होता. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्याने पवईतील एका स्टुडिओमध्ये लघुपट ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना बोलावून ओलीस ठेवलं. या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोध पथक म्हणजेच ATSने तातडीने कारवाई केली आणि गोळीबारादरम्यान रोहित आर्य ठार झाला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स आणि क्राईम डॉट्स. धन्यवाद.